आमच्याकडून तर पूर्ण खबरदारी घेतली जाईल की इलेक्शनमध्ये असताना एक महाराष्ट्राची आन बान आणि शान आणि संस्कृती ही जपण्याची जबाबदारी सगळ्यांवरच असते. आम्ही ह्याही इलेक्शनमध्ये ती जपली, पुढच्याही जपू. आणि मला असं वाटतं हे लोकांचं यश आहे आणि कार्यकर्ते जे आदरणीय पवार साहेबांवर प्रेम करणारे आहेत आणि ज्या पद्धतीने तो कार्यकर्ता त्याकडे काहीच नव्हतं द्यायला जो उभं राहिलाय, हेच मला असं वाटतं आमची सगळ्यात मोठी ताकद आहे. एवढी वर्ष आपण निवडणूक लढवत आलेला आहात. पवार साहेबांनी देखील अनेक चढ उतार पाहिले, परंतु ही निवडणूक आपल्यासाठी खूप खास होती, कारण का आपल्याच कुटुंबातली एक व्यक्ती आपल्या विरोधात उभी राहिली होती. त्यामुळे हा अनुभव कसा होता आणि आता विजयाचा आनंद काय आहे? रामकृष्ण हरी. वहिनींची आणि तुमची जेव्हा निवडणूक तेव्हा अजित पवार सातत्याने असं बोलताना पाहायला मिळाले होते की मी बारामती सांभाळत होतो आणि त्याच्यामुळे बारामतीमधून सुप्रिया सुळेंना एक मोठं लीड मिळत होतं. तर जेव्हा अजित पवार तुमच्या सोबत नव्हते, तुम्हाला बारामती आणि एकूण खडक वाचला या अनेक भागातून तुम्हाला जे लीड मिळालं त्याबद्दल तुम्ही काय? हे सगळा लीड अजून आलेला नाहीये, तर सगळा लीड आल्यावरच बोलूया. मला असं वाटतं अजून उद्यापर्यंत थांबावं. फार काही घाईघाईने काही बोलणं हे संयुक्तिक राहणार नाही. एक शेवटचा प्रश्न, पवार साहेबांनी म्हणून म्हणलं रामकृष्ण हरी. शेवटी पवार साहेबांनी दाखवून दिलंय बाप बाप होत आहे 100%. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.